एक मोठी बातमी राज्यामध्ये 2 महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। सत्तेच्या भरोशावर सामान्यांचा छळ करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनी हिशेब लिहून ठेवावा। सत्ता आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना भाजपचे ड्रेस घालायला लावल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी दिलाय। करून घ्यायचे ती म्हणजे ह्या सरकारमध्ये काय अधिकारी वर्ग जे आहे या अधिकारी वर्गाला आपल्याला बीजेपीचा युनिफॉर्म बोलावा लागला। त्या ठिकाणी काय आयएस कलेक्टर काय आयपीएस कमिशनर या लोकांना सांगावं लागेल त्या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही वागल्या सत्तेच्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या भरोशावर तुम्ही सामान्य माणसाला छळण्याचं काम केलेलं आहे। आमचं सरकार 2 महिन्यात देणारा हिशोब आजपासून लिहून ठेवून सुरू करा तुम्हाला सांगू त्या ठिकाणी। आणि मी तर ठरवून टाकलाय त्या ठिकाणी उद्धव साहेब एकदा तरी हे जे आयएस आणि आयपीएसची गरमी आहे ही गरमी आपल्याला त्या ठिकाणी त्यांना बीजेपीच्या त्या ठिकाणी ड्रेस घालायला लावू आणि सलूट मारायला लावू तरच त्या ठिकाणी आपण ह्या महाराष्ट्रातील त्या ठिकाणी असलं छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राचे आपण त्या ठिकाणी माळी असं म्हणलं येणार नाही।